अनोळखी व्यक्तींवरती आपण विश्वास ठेवून मैत्रीचं खऱ्या अर्थानं नातं पुढे घेऊन अनेक वेळा प्रेमसंबंध त्याच्यामध्ये स्थापन होतात आणि नंतर कळतं की या व्यक्ती अशा पद्धतीच्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही कायम सांगतो, खरं तर अशा घटनांमध्ये जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यावरती कडक कारवाई, कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याचा पाठपुरावाही आम्ही करत असतो. पण घटना घडूच नये याच्यासाठी खरं सतर्क राहणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा, मग ती वन स्टॉप असेल, भरोसा असेल, बीट असेल, दामिनी पथक असेल, या सगळ्या माध्यमातून ही सगळी सुरक्षितता पोलिसांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो होत असतो. आता ही घटना जी घडली याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीला संपूर्ण स्वतः आयुष्य उद्ध्वस्त करणं म्हणजे काय, एखादी गोष्ट मला मिळाली नाही तर ती संपून टाकायची, ही मानसिकता आणि ही मानसिक विकृती फार भयानक आहे. तर ही कुठेतरी थांबली पाहिजे. याच्यासाठी खरं तर प्रबोधन फार महत्त्वाचं आहे, कुटुंबातला संवाद महत्त्वाचा आहे आणि कुटुंबातून मिळणारं प्रेम हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी ही विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आता फार कमी प्रमाणामध्ये हे सगळ्या गोष्टी समजून सांगण्याच्या घडत नाहीत आणि म्हणून ह्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण एक समाजाचं प्रबोधन होणं आणि त्याचबरोबर समाजामध्ये एक मानसिकता, एक निकोप वातावरण तयार करण्यासाठीचा प्रयत्न होणं फार गरजेचं आहे असं मला म्हणावं.